श्री स्वामी समर्थ. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत का ठेवलं जातं? जाणून घ्या शुभवेळ, तारीख, मुहूर्त. हिंदू धर्मात एकादशीला विशेष व्रत केलं जातं. हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित केलं जातं. या दिवशी नारायण आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. एका वर्षात 24 एकादशीचे व्रत केले जातात. त्यात जर अधिक मास असेल तर वर्षात एकूण 26 व्रत केले जातात. हिंदू धर्मानुसार हे व्रत पूर्ण केल्याने त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते. तसेच मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात. अशी अनेक महत्त्वाची कामे या दिवशी पूर्ण केली जातात. पौष पुत्रदा एकादशी व्रत मोठ्या संख्येने केले जाते. यंदा हे व्रत 10 जानेवारीला असणार आहे. या व्रताची सुरुवात 9 जानेवारीला दुपारी 12:22 सुरू होणार आहे. तर शेवट 20 जानेवारीला सकाळी 10:19 होणार आहे. यात तिथीनुसार 2025 मध्ये 10 जानेवारी 2025ला पौष पुत्रदा एकादशी व्रत केले जाणार आहे. हिंदू धर्मानुसार वैदिक पंचांग पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केलं जातं. त्यात विवाह झालेल्या जोडीला जर मूल होत नसेल तर हे व्रत पाळले जाते. या दिवशी विष्णू देवांची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते. याच दिवशी लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा केली जाते. हे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि संतती प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुलं नसलेल्या जोडप्यांना व नवविवाहित जोडप्यांना पुत्रप्राप्ती होते. पुत्रदा एकादशी व्रत केल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत कथा यांचे पठण केल्याशिवाय अपूर्ण मानले जाते. पुत्रदा एकादशीचे 2 प्रकारे व्रत पाळले जाते. एक म्हणजे जलविरहित आणि 2 म्हणजे फळांच्या पदार्थासह उपवास केला जातो. प्राचीन काळी भद्रावती वर सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. तो निपुत्रिक होता आणि त्यांच्या पूर्वजांसाठी मरणोत्तर संस्कार करण्यासाठी कोणी वारस नसल्याच्या विचाराने तो अस्वस्थ होता. राजाला भीती वाटली की वारस नसताना तो देवतांचा आणि पूर्वजांचा ऋणी राहील. एके दिवशी निराशेवर मात करून त्याने आपले जीवन संपवण्याचा विचार केला. मात्र आत्महत्या हे घोर पाप आहे हे लक्षात आल्याने त्याने हा विचार फेटाळून लावला आणि जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. पाण्याच्या शोधात भटकत असताना तो ऋषीमुनींना वेढलेल्या एका निर्मूष सरोवर गाठला. ऋषींना आदरांजली वाहिल्यानंतर राजा त्यांच्यासोबत बसला. त्यांच्या नम्रतेवर प्रसन्न झालेल्या ऋषींनी त्याला आपली इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. राजाने उत्तर दिले, तू कोण आहेस आणि इथे का राहतोस? ऋषींनी स्पष्ट केले, आम्ही पौष पुत्रदा एकादशीच्या शुभ कालावधीत या तलावात पवित्र स्नानासाठी आलो आहोत, जे ती पाळणाऱ्यांना पुण्यवान संतती देतात. हे ऐकून राजा म्हणाला, मुनींनो, मी निपुत्रिक आहे. कृपया मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या. ऋषींनी उपदेश केला, हे राजा, पौष पुत्रदा एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळ, म्हणजे भगवान विष्णू तुला पुत्रप्राप्ती करतील. त्यांच्या सूचनेनुसार राजाने उपवास केला आणि सर्व विधी पूर्ण करून दुसऱ्या दिवशी तो मोडला. तो त्यांच्या राज्यात परतला आणि लवकरच त्यांची राणी गरोदर राहिली. 9 महिन्यानंतर त्यांना एका तेजस्वी पुत्राचा आशीर्वाद मिळाला, जो एक शूर, समृद्ध आणि न्यायी शासक बनला. भगवान विष्णूंच्या कृपेने राजाची संतती इच्छा तर पूर्ण झालीच, पण त्यांच्या वंशाची भरभराटही झालीच. उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला संपतो. भक्त हे केवळ पाणी किंवा अन्नविरहित उपवास म्हणून पाळू शकतात. रात्रभर जागृत राहणे आणि प्रार्थना करणे हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते भगवान विष्णूला प्रसन्न आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.